हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये। तर आपल्या नवरात्री स्पेशल रेसिपी चालू झालेली आहे। तर आज मी तुम्हाला रताळूपासून गुलाबजामुन बनवून दाखवणार आहे। खूप छान होतात, टेस्टी होतात आणि बऱ्याच जणांना स्वीट्स खायची सवय झालेली असते संध्याकाळी। तर बघा काय नवरात्रीमध्ये काय खायचं, तर तुमच्यासाठी मस्त अशी गुलाबजामुनची रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 2 ते 3 रताळू घ्यायचे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि त्याची माती वगैरे चांगली काढून घ्यायची आणि ते कट करून घ्यायचे 2-2 भागांमध्ये। मोठे मोठे असेल तर अर्ध्या भागामध्ये कट करा आणि छोटे छोटे असेल तर तसे टाकले तरी चालेल। आणि कुकरला 2 शिट्टी करून घ्यायची। कुकरला शिट्टी होती तोपर्यंत आता आपण इथं पाक बनवून घेऊया। तर इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। याला आपण चांगलं उकळून घ्यायचं। साखर चांगली वितळून घ्यायची। पहिले तर साखर चांगली वितळली ना त्याच्यानंतर अशी उकळी येऊन द्यायची। एक उकळी आल्यानंतर मग आपण गॅस बंद करायचा आणि पाक थोडासा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा। गुलाबजामुन एवढे चांगले होतात। मी पण ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय करत होते, पण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू। जमली तर शेअर करू, नाही जमली तर नाही टाकणार असं ठरवलं होतं। पण मला एवढं चांगली बनली ना ते गुलाबजाम, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर केलं पाहिजे। ती रेसिपी तुम्ही पण ट्राय करू शकता। तर बघा इथं छान अशी उकळी आलेली आहे पाकाला। साखरेचं पाणी छान असं उकळलेलं आहे आणि जास्त हा पाक जो आहे जास्त घट्ट बनवायचा नसतो, पातळच असतो, कारण की गुलाबजामुनमध्ये तो पाक मुरला गेला पाहिजे। बघा अशा कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या। कुकर चांगलं थंड होऊन द्यायचं आणि आपले रताळू पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे। आणि याचं साल खूप पातळ असतं, पटपट निघत नाही। जसं बटाट्याचं साल थोडंसं जाडसर असतं, तसं याचं साल रताळूचं ते थोडं पातळ असतं आणि ते चिटकून बसतं, ते लवकर निघत नाही आणि थोडेसे गरम होते, त्याच्यामुळे काढायला पण जमत नव्हतं। तर बघा असे सगळ्या रताळूचे साल आपल्याला हळूहळू सगळं काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला स्मॅश करायचे आहे। म्हणजे जास्त स्मॅश करायची, अजिबात त्याच्या गाठी वगैरे असं काही ठेवायचं नाही आहे। रताळू आपल्याला चांगले शिजून घ्यायचे, कमी गॅसवरच शिजवायचे, पण चांगले शिजवायचे। गाठी वगैरे अजिबात त्याच्यामध्ये चालत नाही, कारण की गुलाबजामुन बनवायचे तर एकदम मऊसूत असं पीठ आपल्याला बनवायचं असतं। त्यामुळे आणि जर तुमच्याकडून बाय चान्स जर गाठ झाली, म्हणजे रताळू चांगले शिजले नाही गेले, थोडेसे कच्चं राहतंय किंवा तुम्हाला असं वाटतंय थोडेसे अजून होऊन द्यायला पाहिजे होते, तर थोड्याशा गाठी जर वाटल्या ना तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट आपण पुरण काढतो ती चाळण जर तुमच्याकडे असेल ना, डायरेक्ट त्या चाळणीमधून हे रताळू काढून घ्यायचे। जसे आपण बटाटे किसतो तसे रताळू पण किसून घेऊ शकता, नाहीतर मग पुरणाच्या चाळणीमधून तुम्ही डायरेक्ट बारीक करू शकता। तर अशा पद्धतीने आता मी इथं पूर्ण साल काढून घेते आणि आपल्याला जास्त काही साहित्य पण नाही लागत, एवढं झटपट होतात आणि चांगले होतात। तर याच्यासाठी आपल्याला काही जास्त सामान पण लागत नाही, घरगुती सामानमध्येच होतं। तर बघा इथं माझे पण थोडेसे रताळू जे होते ना थोडे दाटसर होते। मला पण अजून वाटत होतं अजून 1 शिट्टी घ्यायला पाहिजे होती, म्हणजे अशा 3 शिट्टी जर घेतल्या असते ना आपले रताळू अजून छान शिजले असते। थोडेसे कडक राहिले होते नॉर्मलीमध्ये। तर मी काय केले, पुरणाच्या चाळणीने काढून घेतलेले आहे। बघा आधी स्मॅशरच्या साहाय्याने असे बारीक करून घेतले आणि असं हाताच्या तळव्याने पण असे बारीक करून घेतले आणि त्याच्यानंतर हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे परत। तर बघा असे स्मॅशरच्या साहाय्याने असं चांगले बारीक करून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचे। याच्यात आपल्याला गाठी वगैरे नको आहे, त्याच्यामुळे आपण जर तसंच पीठ मळलं ना तर म्हणजे याचं रताळूचं तर ते आपले रताळू तेलामध्ये तुटू शकतात, विरघळू शकतात। त्यामुळे त्याची थोडीशी काळजी घ्यायची। बघा असं दोन्ही हाताच्या साहाय्याने मी असं मळून घेते, पण असं थोडंसं वाटत होतं मला की जास्त बारीक झालं नाही। मग मी काय केलं, पुरणाची चाळण घेतली आणि पुरणाच्या चाळणीने जसं पुरण काढतो ना तसंच मी इथं रताळू त्याच्यातून चाळणीतून काढून घेतले। त्याच्यानंतर इथं मला पूर्ण 5 चमचे असं मिल्क पावडर वापरलेली आहे। तर मी पण पहिल्यांदाच ट्राय करत होते, त्याच्यामुळे मी हळूहळू जसं लागेल ना त्याच्यामध्ये मिल्क पावडर तसं ॲड करत होती, पण टोटली मला 5 चमचे असं मिल्क पावडर लागली आहे। त्याचं काही परफेक्ट असं मेजरमेंट नव्हतं, काही रताळू वगैरे असं काही मोजून घेता येत नाही त्याच्यामुळे। तर बघा पहिले मी 2 चमचे टाकून घेतले, नंतरून परत 1 चमचा टाकला
आणि मग मला परत थोडंसं वाटलं की अजून थोडंसं पातळ वाटतंय, तर मग मी काय केलं, जेवढं म्हणजे 5 चमचे काढलेलं होतं मिल्क पावडर तेवढं मला पूर्ण लागलं याच्यामध्ये. तर बघा असं आहे ना, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एवढे छान गुलाबजामुन होतात, मऊसूत होतात, छान होतात, टेस्टी होतात. तर हे बघा असं आहे ना, मळून घ्यायचं चांगलं. वाटीमध्ये ना थोडंसं मिल्क पावडर उरलेलं होतं. मला अजून थोडंसं वाटत होतं नाही का, म्हणजे अजून चिकट आहे, थोडंसं गरज आहे, पातळ वाटतंय. तर त्याच्यामुळे ना मी अजून थोडीशी मिल्क पावडर घेतली. म्हणजे माझी टोटली मिल्क पावडर जी घेतलेली आहे ती पूर्ण 5 चमचेच पूर्ण मला लागलेली आहे इथं. बघा छान असं मी इथं मळू घेते. छान मळल्या गेलं ना तर आपले गुलाबजामुनना चीर वगैरे पडत नाही. बघा इथं मी ना छान असं मळून घेतलेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावला पिठाला आणि छान असं परत मळून घेतलं, म्हणजे हाताला चिटकत नाही ते. तर बघा छान असं आपलं इथं पीठ मळून रेडी झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करायचे. तर आपले इथं 25 ते 30 गुलाबजामुन आरामशीर होतात. तर बघा छान छान छोटे छोटे गोळे करायचे, कारण की ते तळून काढल्यानंतर आहे ना अजून मोठे होतात. जास्त नाही फुगत जसे आपण मैद्याचे बनवतो तसे, पण थोडेसे फुलतात हे पण गुलाबजामुन. त्याच्यामुळे ना जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे पण नाही, मीडियम आकाराचे असे 25 ते 30 गुलाबजामुन इथं माझे झालेले आहे. तर बघा इथं थोडंसं तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला कढईमध्ये. तेल गरम झालेलं आहे. थोडंसं पीठ टाकून बघितलं, पीठ असं वरती आलेलं आहे, म्हणजे म्हटलं तापलेलं आहे तेल. आणि याला जास्त आहे ना कडकडीत तेल नाही पाहिजे आपल्याला, कारण की जास्त हाय फ्लेमवरती किंवा जास्त कडकडीत तेलामध्ये तळले ना तर ते वरतूनच काळे होऊन जातात आणि आतमध्ये एकदम गजगज राहतात. त्याच्यामुळे ना पहिले तेल तापून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा आणि मग कमीच गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळायचे असतात. आणि वरतून असं तेल शिंपडायचं असतं, म्हणजे शिंपडायचं म्हणजे हाताने नाही, झाऱ्याच्या साहाय्याने असं तेल त्याच्यावर टाकायचं आणि त्याला असं हे करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं, चांगलं तळून घ्यायचे चांगले गुलाबजामुन. हलकासा नंतर कलर चेंज होत जातो. जसं कलर चेंज होत जातो तसतसे आपले गुलाबजामुन पण तळून निघतात चांगले. तर बघा छान असं त्याला आहे ना आपण त्याची जागा वगैरे असं सगळं व्यवस्थित त्याला आहे ना तळून घेऊ आणि कमी गॅसवरच तळायचे. बघा इथं कलर पण चेंज झालेला आहे आणि आपले गुलाबजामुन छान तळलेले आहे. असं तेल वगैरे सुद्धा राहत नाही, एवढे छान गुलाबजामुन तळून होतात ना. तर बघा आता मी हे तळून झालेले आहे, याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता परत उरलेले गुलाबजामुन आहे ना इथं मी आता टाकून घेते. एक एक टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम माझी कमीच आहे. बघा छान असे ना गुलाबजामुन तळून घ्यायचे आपल्याला. तर आता मी नाही तर जेवढे होते ना तेवढे पण गुलाबजामुन इथं टाकून घेतले. आता परत त्याला चांगले ना तळून घ्यायचे. हलकासा पिवळा कलर होतो, नंतरून त्याचा रंग परत चेंज होतो. बघा इथं छान असा कलर पण चेंज झालेला आहे आणि आपले गुलाबजामुन छान असे तळून पण झालेले आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये परत एवढे सगळे काढून घेते. पाक आपला अजून गरमच आहे, त्यामुळे ना आपण गरम गरम पाकात लगेच हे टाकून घेणार आहे. पाक इथं झालेला आहे आणि गरमच आहे. तर आता मी ना इथं पूर्ण गुलाबजामुन याच्यात टाकून घेते आणि याला ना 2 ते 3 तास आहे ना ठेवून द्यायचं. चांगले मुरतात, मग पाक चांगला मुरतो म्हणजे गुलाबजामुनमध्ये आणि एकदम छान होतात. आता इथं मी सगळे गुलाबजामुन टाकून घेतलेले आहे. तुम्ही ना ही रेसिपी नवरात्री चालू व्हायच्या अगोदर जर केली ना तर तुम्हाला पूर्ण नवरात्रपर्यंत रोज 2-2 रोज 2-2 असं खाऊ शकता तुम्ही संध्याकाळच्या वेळेला. तर कशी वाटली तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी? आवडली का? नक्की लाईक करा.